नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यभरातल्या अनेक बातम्यांचा वेगवान आढावा घेऊ आपण टॉप 5 च्या माध्यमातून. सुरुवातीला हिंदीवरून कसं राजकारण सुरू आहे त्याच्या बातम्या पाहूया. हिंदी सक्ती विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झालेली आहे. आम्ही हिंदी नाही अशी भूमिका घेत मनसे आता मराठी जागर परिषद भरवणार आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. प्रत्येक विभागामध्ये मराठीचा जागर केला जाईल आणि त्यासाठी साहित्यिकांची मदत घेतली जाईल असं बैठकीत राज ठाकरेंनी सांगितलं. शाळेत हिंदी भाषा सक्तीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. मोदी शहाना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादण्यात येते असं म्हणत राऊतांनी भाजपला टोला हाणलाय. तर हिंमत असेल तर आंतरराष्ट्रीय शाळेत मराठी सक्ती करून दाखवा असं राऊत म्हणाले. हिंदी भाषेवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केली. ज्यांना काही उद्योग नाहीत ते असले वाद घालतायत असं म्हणत अजित पवारांनी मनसेवर निशाणा साधला. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवता येत नाही, ज्याला आपण त्या दार उघडलेल्या शाळांमध्ये हिंदी अनिवार्य केल्यानंतर या निर्णयावरून वाद सुरू झालेत. राज ठाकरेंनी मराठी भाषेबाबत ठाम भूमिका घेतल्यानंतर या वादाला आता गुणरत्न सदावर्तीने उडी घेतलेली. राज ठाकरे असले तरी राजकीय दुकानदारी खपवून घेतली जाणार नाही असं ते म्हणाले. नवी मुंबईत हिंदी भाषेच्या सक्तीवरून मनसे चांगलीच आक्रमक झाले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषेच्या सक्तीचा GR जाळला. टोकाला जाईपर्यंत संघर्ष होईल असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी दिलाय. आता पाहूयात बीडमधील टॉप 5 बातम्या. अंबाजोगाई तालुक्यामध्ये घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर वकील महिलेला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून मारहाण झालेली आहे. काठ्या आणि पाईपनं जबर मारहाण झालेली आहे. यात पाईपच्या मारानं अंग काळनिळं पडल्याचं पुढे आलंय. मारहाण झालेल्या महिलेनं आता सरपंचासह इतर आरोपींवर मकोका लावण्याची मागणी केलेली आहे. तसंच संरक्षण द्या किंवा आमचं स्थलांतर करा असं देखील या वकील महिलेनं म्हटलेलं आहे. बीडमध्ये मारहाण महिला प्रकरणावर आता अजित पवारांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलेलं आहे. बीडमध्ये ज्या महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली आहे त्याचे फोटो मला काल रात्री उशिरा प्राप्त झालेत. जे दोषी असतील त्याच्यावर योग्य ते कायदेशीर कारवाई केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. बीड फडणवीसांच्या हातून गेलेले आहे. वकील महिलेला मारहाण प्रकरणी खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात केलाय. बीडमध्ये घडत असलेल्या घटना अतिशय गंभीर आहे. बीडच्या गुंडांवर वचक बसवण्यासाठी अजून काम करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली आहे. बीडमधल्या महिला वकिलेला मारहाण प्रकरणावरून तृप्ती देसाईंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. बीडमध्ये अजित पवारांचा दरारा राहिलेला नाही असं तृप्ती देसाईंनी म्हटलेलं आहे. आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी देसाईंनी केली. आता पाहूयात मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या. धनंजय मुंडेंच्या कंपनीतून निवडणूक काळामध्ये 10 लाख रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप निलंबित PSI रणजित कासलेनं केलेला आहे. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचे आदेश दिल्याचे पुरावे असल्याचं देखील कासलेनं म्हटलेलं आहे. विनायक मेटेंचा वारसा चालवण्याचा निर्धार डॉक्टर ज्योती मेटेंनी केलेला आहे. पराभवानं शिवसंग्राम खचणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. शिवसंग्राम भवनात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीनं लढण्याचं आवाहन केलंय. छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी प्रश्नावरून शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. आजपासून लबाडांनो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. आंदोलनाच्या सुरुवातीलाच छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर तोरण बांधत रास्ता रोको करण्यात आला. नांदेडमध्ये एका शेतकऱ्याच्या केळी बागेचं अज्ञातांनी नुकसान केलेलं आहे. केळीच्या बागेतील 200 ते 250 झाडं कापलेली आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. अज्ञातांनी केळीसोबतच केळीतील पाईपचं देखील नुकसान केलेलं आहे. या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
धाराशिवमध्ये येडेश्वरी देवीच्या पालखीची महापूजा तसेच महाआरती करण्यात आली। त्यानंतर घुगरी महाप्रसादाच्या वाटपानं चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवाची सांगता झाली। 5व्या दिवशी घुगरीच्या महाप्रसाद वाटपाचं आयोजन असतं। पुजारी, मानकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते घुगरी प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता झाली। मराठवाड्यानंतर आता पाहूयात आपण विदर्भातील टॉप 5 बातम्या। पिण्याच्या पाण्यात चक्क विविध प्राण्यांचे मांसाचे तुकडे येत असल्यामुळे ग्रामस्थ संतापलेले आहेत। मागील 2 वर्षापासून दूषित पाणी येत असल्यामुळे गावकरी संतापलेले आहेत। ही घटना वर्ध्यामधल्या समुद्रपुरातील बैलमारे गावात घडलेली आहे। त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होते। बुलढाणा जिल्ह्यातील खेरडा वेदल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय। या विरोधात ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांनी आता आमरण उपोषण सुरू केलेले आहे। विविध कारभाराविरोधात तहसीलदारांकडे अनेक तक्रारी केल्या, मात्र त्याची दखल घेतली जात नाही अशी तक्रार ग्रामस्थांनी केलेली आहे। राज्यात शिक्षण क्षेत्रात कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणात भंडारा जिल्ह्यातील नवप्रभात शिक्षण संस्थेचं देखील नाव आलेलं आहे। त्यामुळे भंडारा शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे। या प्रकरणी आता चौकशी करण्यात येते। यवतमाळच्या आर्णीमध्ये अरुणावती नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झालेला आहे। वेदिका चव्हाण असं मुलीचं नाव आहे। नदीवर पाय घसरल्यानं तिचा मृत्यू झाला। मुलीच्या मृत्यूनंतर बंद अवस्थेत असलेला हँडपंप आता सुरू करण्यात आलेला आहे। अकोल्यामध्ये दुर्मिळ पांढऱ्या रंगाच्या चिमणीचं दर्शन झालेलं आहे। मूर्तिजापूर जिल्हा परिषद शाळेच्या परिसरामध्ये ही दुर्मिळ पांढऱ्या रंगाची चिमणी दिसून आलेली आहे। ही पांढरी चिमणी अर्थातच अल्बिनो हाऊस पॅरो आहे। तिच्या शरीरामध्ये मॅलिन या रंगद्रव्याचा अभाव असल्यानं ती पूर्णतः पांढरी दिसते। विदर्भानंतर आता आपण पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या। आता खरी शिवसेना आपलीच आहे, मात्र अजूनही शिंदे गट आहे असे अनेक जण म्हणतात। गट हा आता शब्द आपण पुसून टाकला पाहिजे असं मत नीलम गोरेंनी व्यक्त केलं आहे। शिवसेनेचं चिन्ह आणि नाव आपल्याला मिळाले असं म्हणत त्यांनी हे आवाहन केलंय। सांगलीतील महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील दरे गावात सुट्टीसाठी आलेले आहेत। गावी आल्यानंतर त्यांनी गावात केलेल्या शेतीची पाहणी केली। यावेळी त्यांनी सफरचंद, आंबा, बांबू अशा अनेक झाडांची लागवड केलेली आहे। तसंच उन्हाळ्यामध्ये झाडांची काय परिस्थिती आहे त्याचं त्यांनी स्वतः शेतात जाऊन आढावा घेतलेला आहे। कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरामध्ये बैलगाडा स्पर्धेमध्ये बैलानं चक्क चालकालाच लात मारलेली आहे। बैलानं जोरदार लात मारल्यानं चालक धावत्या बैलगाडीवरून खाली कोसळला। या घटनेत बैलगाडी चालक गंभीर जखमी झालेला आहे। त्याच्यावरती आता खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी आता जीवनदायिनी ठरत असलेल्या उजनी धरणातील पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं घट होते। उजनी धरण मायनसमध्ये गेलेलं आहे। धरणात एकूण 63.62 इतका पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। सांगलीत पावसामुळे द्राक्षाला फटका बसलेला आहे। मार्केटच्या द्राक्षांचे बियाणे तयार केलेत। भिजलेले द्राक्ष बाजारात येत असल्यामुळे 230 ते 300 रुपये किलो असा दर मिळतोय। अपवाद वगळता सांगलीतील द्राक्ष हंगाम संपलेला आहे। या हंगामात अवकाळीचा पहिल्यापासूनच फटका बसल्यानं द्राक्ष उत्पादनात मोठी घट झालेली आहे। आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या। शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या भाषणातील संभाषण अर्धवट व्हायरल केल्याप्रकरणी नंदुरबारमध्ये शिंदेगड आक्रमक झालेला आहे। व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली। पोलिसांनी याची योग्य दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। तसं निवेदन पोलिसांना देण्यात आलं। धुळे शहरातील चिटोड रावेड रस्त्याची गेल्या 6 महिन्यांपासून अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। त्यामुळे चिटोड ग्रामस्थांना त्रास होतोय। या रस्त्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं।
या आंदोलनात नागरिक आणि व्यापारी तसंच दुचाकी चारचाकी वाहनधारक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धार मागणीसाठी श्रीगोंद्यामध्ये बंदची हाक देण्यात आली होती. आज दुसऱ्या दिवशी देखील श्रीगोंदा बंदच आहे. ग्रामस्थांकडून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलेले आहे. मंदिराचा जीर्णोद्धार होत नाही तोपर्यंत बंद आणि ठिय्या आंदोलनावर ग्रामस्थ ठाम आहेत. चोरट्या पोलीस अधिकाऱ्यासह त्याच्या साथीदारांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जळगावच्या चोपडा बस स्थानकावर एका शेतकऱ्याचे 35,000 रुपये लंपास करणाऱ्या 4 चोरट्यांचा पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं. या चौघांपैकी एक जण चक्क ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षक निघाला. उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी आता कर्जत दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी जामखेड शहरात रस्त्यालगत असलेल्या प्रकाश ढवळे यांच्या चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतला. त्यानंतर ढवळे यांनी पैसे घेण्यास नकार दिला. मात्र अजित पवार यांनी त्यांचे हात धरून हातात पैसे दिले. आता पाहूयात कोकणातील टॉप 5 बातम्या. ताडगोळे सांडपाण्यात धुवून ते विक्रीसाठी ठेवल्याचा धक्कादायक प्रकार खेडमध्ये घडलेला आहे. तहसीलदार कार्यालयासमोरच गटाराचे ताडगोळे धुवून ते विक्रीसाठी ठेवणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्याविरोधात आता गुन्हा दाखल झाला. अल्लाउद्दीन शेख असं या विक्रेत्याचं नाव आहे. रायगडमध्ये शाळकरी मुली सुरक्षित नाहीत अशी टीका होते. कारण 2 दिवसांपूर्वी महाड, तळा आणि कर्जतमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यात आलाय. तळा तालुक्यात 10 वर्ष मुलीचा विनयभंग झालाय, तर त्याच दरम्यान कर्जतमध्ये शाळेच्या बसमध्ये चालकानं मुलीसोबत अश्लील चाळे केलेत. तर महाडमध्ये शिकवणीवरून घरी जाणाऱ्या 2 मुलींचा विनयभंग झालाय. मुंबई गोवा महामार्गावरील वाटूळ येथे उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालं असलं तरी देखील गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडचं काम रखडलेलं आहे. त्यामुळे अपघाताच्या शक्यता वाढलेल्या आहेत. सर्व्हिस रोडचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली. रायगडमधील दूध उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे. 3 लाख लिटर दुधाची मागणी असताना जिल्ह्यात केवळ 1,000 दूध उत्पादन होते. मनुष्यबळाचा अभाव आहे. पाण्याच्या आणि हिरव्या चाऱ्याची कमतरतामुळे देखील दिवसेंदिवस प्रमाण कमी होते. त्यामुळे ग्राहकांना जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या दुधावर अवलंबून राहावं लागते. ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवानं 4 वर्षात 4,500 किलोमीटरचा प्रवास केलाय. ओडिशाच्या गहिरमाथा किनाऱ्यावर 18 मार्च 2021ला फ्लिपर टॅग लावून त्याला सोडलेला आहे. श्रीलंकेच्या जाफना समुद्रातून पुढे त्रिवेंद्र मार्गे रत्नागिरीतल्या गुहागर किनाऱ्यावर हे कासव दाखल झाले. निधीला फोन लावा, निधीला. आता पाहूयात नाशिकमधील टॉप 5 बातम्या. नाशिक पोलिसांवरील दगडफेक प्रकरणी आता MIMच्या शहराध्यक्षाला अटक झालेली आहे. नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 1500 अज्ञातांवर गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांवर दगडफेक प्रकरणी आता काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी होते, त्यांच्या विरोधात देखील आता कारवाई सुरू झालेली आहे. नाशिक शहरात उद्यापासून पुन्हा एकदा मनाई आदेश लागू करण्यात येणार आहे. शहरात झालेल्या हिंसाचार, राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 19 एप्रिल ते 3 मे पर्यंत शहरात मनाई आदेश लागू राहील. नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये कोमटगावामध्ये अर्बन विद्युत पुरवठा ग्रामीणमध्ये जोडण्यात आलेला आहे. त्यामुळे वारंवार वीज खंडित होते. या प्रकरणी आता आमदार किशोर दराडेंनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारलाय. वीज पुरवठा सुरळीत न केल्यास रास्ता रोकोचा इशारा दिलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये स्वामी समर्थ नगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरफोडी केलेली आहे. 1,82,000चे 3.5 तोळ सोनं लंपास केलं. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. नाशिकमध्ये 26 एप्रिलपासून CNG विक्री बंद होणार आहे. पेट्रोल डीलर संघटनेनं हा निर्णय घेतलेला आहे. MNGL कडून कमी पुरवठा होत असल्यानं विक्री बंद करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. 25 एप्रिलपर्यंत किमान 10 तास सुरळीत पुरवठा झाला नाही तर विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. आता पाहूयात मुंबईतील टॉप 5 बातम्या.
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आता सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. संग्राम थोपटेंशी फोनवरून चर्चा झाली आहे. त्यांनी संयम बाळगावा असा सल्ला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेला आहे. राज्यातील शिक्षकांना आता ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. या संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुतोवाच केलेली आहे. त्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचं दादा भुसे यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक देखील गणवेशात दिसणार आहेत. मुंबईत रविवारी मध्य रेल्वेवर प्रवाशांचा खोळंबा होणार आहे, कारण सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी वरून सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान धीम्या मार्गावरील सेवा जलद मार्गावर वळवल्या जातील. हार्बर मार्गावर देखील ठाणे ते वाशी दरम्यान सकाळी 11 ते 4 दरम्यान ब्लॉक असणार आहे. एमपीएससीची परीक्षा 1 महिना लांबणीवर गेलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. मुख्य परीक्षा आता 27, 28 आणि 29 मे रोजी पार पडणार आहे. यापूर्वीच्या नियोजनाप्रमाणेच ही परीक्षा 26 ते 28 एप्रिल या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये होणार होती. अपघातग्रस्तांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत. अपघातग्रस्तांना बेडच्या उपलब्धतेची माहिती मोबाईल ॲपवर मिळणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सातत्यानं वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आता मुख्यमंत्र्यांनी चाप लावण्यास सुरुवात केली आहे. कृषी विभागातील बदल्यांचे कोकाटेंचे अधिकार फडणवीसांनी स्वतःकडे घेतले, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचे पंख कापण्यास मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या नोटिशीच्या निषेधार्थ युवक काँग्रेस आक्रमक झालेली आहे. खडकी रेल्वे स्थानकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुणे लोणावळा ट्रेन अडवून धरली. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा अभिप्राय मागितलेला आहे. त्या संदर्भात पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला पत्र लिहिलं आहे. ससून रुग्णालयाच्या अहवालातील मुद्द्यांवरून पोलीस संभ्रमात आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली. राज्यभरातल्या बातम्यांचा वेध आपण टॉप 5च्या माध्यमातून घेतला. आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही झोपायला गादी वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण तुम्ही वापरत असलेली गादी तुमच्यासह अगदी लहानग्यांना देखील आजारी पाडू शकते. होय, गादीत केमिकल असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आले, चला पाहूयात आमचा हा खास रिपोर्ट. मऊ मऊ आरामदायी गादी वापरताय, सावधान. लुसलुशीत गादी सोडते विषारी केमिकल. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? झोपायला आरामदायी, लुसलुशीत, मऊ उबदार अशी गादी वापरत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण मऊ गादी तुम्ही गाढ झोपेत असताना विषारी केमिकल बाहेर सोडते आणि त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर होत असल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा गंभीर आहे. आपल्या बाळाला शांत झोप लागावी म्हणून पालक बाळाला गादीवर झोपवतात, मात्र गादी बाळांना आजारी पाडू शकते. हा दावा आपल्यासाठी घातक असल्यानं आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. एका संशोधनात मुलांच्या बेडजवळील हवेत सर्वात धोकादायक केमिकल्स आढळून आले. यामध्ये फॅथलेट्स, ज्वालारोधक आणि UV फिल्टरचा समावेश होता. मुलांच्या शरीरातील उष्णता आणि त्यांच्या वजनामुळे गाद्यांमधून या विषारी घटकांची गळती वाढते. त्यामुळे हार्मोनल असंतुलन, दमा, मानसिक विकासात अडथळा येतो. या मेसेजमध्ये अधिक धोका बाळांना असल्याचं म्हटलंय. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. पण सगळ्याच गाद्यांमधून केमिकल निघतं की काही विशिष्ट, याची इत्यंभूत माहिती सांगणंही गरजेचं आहे. हल्ली गाद्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनवल्या जातात. आपलं प्रोडक्ट विकलं जावं यासाठी मार्केटमध्ये स्पर्धा सुरू आहे.
त्यामुळे कोणत्या गाद्या हानिकारक ठरू शकतात याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमची टीम एक्सपर्टना भेटली. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि यामागचं सत्य जाणून घेतलं. नवीन ब्रँडेड काही मॅट्रेसेस आलेले आहे, काही पिलोज आलेले आहे. त्यामध्ये काही केमिकल्स वापरण्यात येतात, जसे की VOC म्हणजे व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, काही हॅलोजनेटेड फ्लेम रिटार्डंट आणि पॉलियुरेथिन फोम्स. आणि हे जे केमिकल्स आहे ह्याच्यातनं जे फ्युम्स निघतात हे शरीरात घातक होऊ शकतात. काही लोकांना स्किन इरिटेशन होऊ शकते, अस्थमा वाढू शकते. काही लोकांमध्ये म्हणजे मुलांमध्ये स्पेसिफिकली त्यांच्या मानसिकतेवर फरक पडू शकते. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. नवीन ब्रँडेड फोम बनवण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो. गादीवर झोपल्यावर गादीतून केमिकल बाहेर निघतात. केमिकल असल्यास मुलांना दमा आणि मानसिकतेवर परिणाम होतो. केमिकल वापरून केलेल्या गाद्यांमुळे मानसिक आजारही होतो. कापसापासून बनवलेल्या गाद्या चांगल्या असतात. सर्वच गाद्यांमध्ये केमिकल नसतं. फॅथलेट्स, ज्वालारोधक आणि UV फिल्टरचा वापर केलेल्या गाद्यांमध्ये केमिकल असतं. त्यामुळे तुम्ही कापसाच्या गाद्या वापरू शकता. आमच्या पडताळणीत गाद्यांमधल्या केमिकलमुळे मुलांना धोका निर्माण होतो हा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.